महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। नमस्कार मंडळी, आज आपण हुपरी या गावामध्ये आहोत। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये देशी गोवंश हे संगोपन करताना आपल्याला दिसतं। आज आपण एक गोष्ट जर पाहिली तर शेतकऱ्यांनी त्याच्या देशी गोवंशाची मायक्रोचिपसाठी नोंदणी करावी, यासाठी सर्वात जास्त सध्या आपण म्हणजे गेले 8 वर्ष झाले चॅनलच्या माध्यमातून काम करत असताना आपण लोकांच्या नोंदणी किंवा त्याची एखाद्या वळूची किंवा एखाद्या गायीची पैदास कुठे कुठे काय काय आहे ही व्हिडिओच्या माध्यमातून ठेवली, पण तरी तिथं आपण कमी पडतो हे लक्षात आलं। आणि म्हणून संपूर्ण जगभरात वंशावळ नोंदणी ही कशी केली जाते तर या संदर्भात आपण मायक्रोचिप हा उपक्रम चालू केला की ज्याचा संपूर्ण जग वापर करते, पण आज भारतामध्ये आपण आपल्या देशी गोवंशाला ती बसवलेली नाहीये। आपण बरंचसं माग आहे देशी संगोपनाच्या कार्यामध्ये। जर प्रगती व्हायची असेल तर प्रत्येक गोष्टीची नोंद झाली पाहिजे असं म्हणतात। मग त्याच्यामध्ये देशी गोवंश असेल, शेती असेल, तर या सगळ्यासाठी आपण मायक्रोचिप बसवतोय। मालक, आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव, तालुका, जिल्हा आणि फोन नंबर सांगा। माझं नाव उत्कर्ष अशोक सुतार, राहणार हुपरी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर। मोबाईल नंबर आहे 9890 65 02 66। मालक, आज आम्ही तुमच्या दावणीला पाहत असलेली एक जातीवंत सुंदर गाय आज पहिल्यांदा आम्ही तुमच्या दावणीला आलोय, पण ह्याच्यापेक्षा जास्त आम्ही प्रदर्शनामध्ये मोठ्या प्रमाणात गाय पाहिली, तिथं नंबर मिळताना आम्ही पारितोषिक घेताना तुम्हाला पाहिले। तर ही गाय कुठून घेतली, ही निवड केली, कसं केलं, काय केलं, ही संपूर्ण माहिती द्या। ही गाय आपण चडचण बाजारातून घेतली, संजू गंगामी हुलजयंती यांच्याकडून घेतली। गायीची जरा कोसाकलांमध्ये कॅटेगरी फक्त बघितली, बाकीचं गायीचं फाउंडेशन, चेहरा, देखणापणा हे सगळं जजिंग करून आम्ही गाय घेतली। आता तिथं संजू गंगमयी जे आहेत हुलजंतीचे, त्यांच्याकडून आपण ही कालवड खरेदी करताना म्हणजे त्यांचं पण मालकांचं त्या मार्गदर्शन झालं की बाबा ही का घ्या किंवा काय घ्या, किंवा तुम्ही पण मित्रमंडळी कसं डिसिजन घेतलं की नाही बाबा, कारण आज बाजारात गेलं एखादा सर्वसामान्य तर तिथं विकायला भरपूर असतात, त्यातनं आपण फायनल घेणं, कारण 2 रुपये तिथं आपल्याला देणं असतं। तर हे निवड कसं केलं तुम्ही? मग निवड करताना पहिला ती संजू गंगामीकडून माहिती घेतली सगळी, कुठल्या बैलाचे काय, निवर गिलांच्या त्या सोन्या बैलाची कालवड आहे म्हणून सांगितले। त्यानंतर मग सगळे त्याची फाउंडेशन चेक केलं, जे आम्हाला जे प्रदर्शनमध्ये लागतंय ते पहिला सगळं चेक केलं। आणि मग आपले दीपक सोलंकर डॉक्टर आहेत, त्यांना तिथून फोटो पाठवून त्यांना एकदा व्हिडिओ पाठवला, त्यानंतर मग गाय फायनल केली। ओके, ही कुठल्या बैलाची पैदास आहे म्हणले तुम्ही? निवर्गीची आता तो सोन्या बैल आहे नाही, जो आता त्या वांड आहे भरपूर, ते म्हणजे जुना बैल म्हणताय का? ओके, त्या बैलाची कालवड आहे, त्या निवर्गीच्या इथली सोन्याची त्या। ओके, तर मला आता एक गोष्ट जर मला हे विचारायची, आम्ही मुलाखतीच्या सुरुवातीला म्हणलं की तुमच्या या गायीची नोंद झाली पाहिजे। आता तुम्ही सांगितलं त्या वळू त्या ठराविक अशा निवर्गी बैलाची ही पैदास आहे। आज एखादी आपण कालवड किंवा खोंड खरेदी करायला गेलं तर आज आपण त्याचा आईबाप कोण किंवा हे असं विचारून ती पाहणी करून घेणं गरजेचं आहे का? तसं काही नाही, दिसायला चांगलं घेऊन गेलं पाहिजे? पाहणी पण करायला पाहिजेच, आणि महत्वाचं म्हणजे त्या वळूचे किंवा गायीचे गुण त्यात असले पाहिजे। पण ते गुण जर असले 100% आपल्याला खरं खात्री परफेक्ट मिळायची असली तर त्याला काहीतरी मायक्रोचिप तुम्ही म्हणताय तो पर्याय अगदी योग्य आहे। ओके, म्हणजे जर थोडंसं आईबाप कसे हे जर माहिती कसं आहे, आता बाजारात गेले की सहज सांगतात, असते नसते काय माहित नाही, पण डायरेक्ट सांगतात ह्या वळूची आहे, ह्या वळ, फक्त चेहरा दिसून चालत नाही, बाकीचं पण त्याचं ब्लड ब्रिज सगळं त्या वळूचं किंवा आईचं असलं पाहिजे। काय किमतीला खरेदी केली त्यावेळेस? त्यावेळी आम्ही 6 महिन्याची होती, 16,000 रुपये खरेदी केली जागा। ओके, आणि गाडी भाडं तिकडं 6,000 रुपये दिलं। ओके, म्हणजे 12 ते 15 हजारात आपण घरी आणली, 20-22 हजार म्हणजे आपल्या पोच झाली कालवड 6 महिन्याची। महाग गेली का बजेट मध्ये होतं तेवढं बजेट? तसं बघायला गेलं तर ती आता जे आम्ही ह्या क्षेत्रातले त्यांना ती योग्यच किंमत आहे, ज्या क्षेत्रात ह्या नाहीत त्यांना ती महागच वाटतं। ओके, मला का आता एक गोष्ट विचारायची, कालवड आपण त्या किमतीला खरेदी केली, आणली, जो खर्च केला, आज प्रदर्शनामध्ये जाऊन तुम्ही नंबर पण मिळवताय, आज नक्कीच कालवडीला एका चांगल्या किमतीची मागणी होत असेल, तर आता कालवड आणून तिला एक चांगली मागणी होते, तर हे आर्थिकदृष्ट्या तुम्हाला परवडणारी गोष्ट आहे का? की भविष्यात तिची ऑनरी पैदास विक्री करताना तिथं काय होत आहे? पैदास विक्री करला तर ते जरा म्हणजे चांगल्या वळूचं ब्रीडिंग करून जर पैदास विक्री केली तर पैसे भरपूर येतात। संगोपन हे कसं आमचं पूर्वीपासून असल्यापासून जरा आम्ही फक्त ते बाकीचा विचार काय करत नाही। आता किती दाती गाय आहे? आता 6 दाती म्हणजे कडदाती झाली। ओके, किती वेळ आतापर्यंत आपण? आता दुसऱ्या वेताला ही गाभ आहे 7 महिन्याची। आणि पहिल्या वेताला काय? पहिल्या वेळेला खोंड झालेला। कुठल्या बैलाचं होतं ते? आपल्या काजळीच मध्ये होता। मी पहिला सुंदरकडून मीटिंग केली, नंतर 2-3 वळू दाखवली,
त्यानंतर काय आपलं मिटिंग सक्सेस झाली नाही ती. त्यानंतर आपला मित्राचाच काजळी बैल होता, त्यावरती मिटिंग करून गाव होती. मग आता कुठल्या बैलावर गाभण आहे? आता ती सतीश अंडे हुपरी, त्यांचा तो कोसा ओळखून आता गाभ आहे 7 महिन्याची. मालक, तुम्ही हे जे आता देशी गाय सांभाळताय, शेती करत तर नक्कीच असाल, याच्या व्यतिरिक्त सर्व्हिस पण करता? सर्व्हिस म्हणजे आपला चांदीचा अँटिक दागिने करण्याचा कारखाना आहे स्वतःचा. ओके. हां, मग त्या मंदिराचे असतील किंवा गणपतींची दागिने, हे सगळ्यात हुपरी गाव हे चांदीसाठी फेमसच आहे. मग त्यात हे आमचं स्पेशल काम करण्यात आमचं कारखाना वैयक्तिक आहे गावामध्ये. मला आता म्हणजे इथं योगायोगच म्हणू आम्ही की तुम्ही चांदीचं जे काम करताय तसं पाहायला गेलं तर पांढरं सोनं आपण म्हणतो, आणि आज पांढरं सोनंच तुमच्या दावणीला आहे. ते तुमचा व्यवसाय किंवा जो काही तुमचं काम करताय त्याच्यातनं ह्याला वेळ देणं किंवा ह्या नादाकडे येणं हे परवडतंय का, किंवा कसं आलं तुम्ही इकडे? कसं, आम्ही शेती पूर्वीपासूनच आमच्या घरात जनावरे असल्यामुळे ते आम्ही पहिल्यापासूनच ते सकाळी आणि संध्याकाळी आणि दुपारी 1 तासभर आम्ही त्यांना वेळ देतो आणि बाकी सगळं कामासाठी वेळ असतो. ओके. पण म्हणजे ह्याच्या अगोदर कधी वडील आजोबा यांच्याकडे गाय सांभाळली जायची का? आधी म्हशी होत्या, त्यानंतर मी जर्सी गाय आणली. जर्सी गाय आणि त्याची कालवड तयार करून ती प्रदर्शनात फिरवली. त्यानंतर मग ती कालवड दिल्यानंतर मग आम्ही खिलारकडे वळलो. खिलार गाय सांभाळणं हे काय वेगळे पण याच्यातलं, म्हणजे की बाबा म्हणजे खिलार सांभाळले की जरा दावणीला चांगलं वाटतं आणि समाधान वाटतं. जर्सी गायकडे बघणं आणि खिलारकडे बघणं यात फरक होतो. देशी गाई दावणीला असणे. आता एक म्हणजे असं कधी होतं का, आम्ही बरेचदा असं ऐकतो की बाबा दावणीला एखादी देशी गाय आपण आणली तर त्याच्याने आपलं घरातलं वातावरण किंवा कामातली प्रगती, व्यवसायातली असं काही फरक जाणवतो? 100% फरक जाणवतो. अतिशय म्हणजे आम्ही गाई जेव्हापासून आणली तेव्हापासून सगळ्या म्हणजे कामं म्हणा किंवा घरातलं इकडं तिकडे, घरातली येऊन हात फिरवणं गाईवर, हे सगळं चालू असतं. त्यामुळे ते फ्रेशपणा किंवा घरात वातावरण फ्रेश राहतं. म्हणजे घरातल्यांचा पण आपल्याला सपोर्ट आहे आणि पॉझिटिव्ह वातावरण आहे पूर्ण. आता एक विचारायचं, आता हे करत असताना मित्रमंडळी ह्यांचं कोणाचं मार्गदर्शन होतं की बाबा? हे आमचं तर सतीश अंडे आपले मित्रच आहेत, दीपक सोलंकर डॉक्टर आपले, ते म्हणजे जजिंग सगळं त्यांच्याकडूनच होते आपल्याला. बाकी आणि भरपूर मित्र आहेत जे फिरल्यामुळे जरा ती बाहेरच्या गावातले मित्र झाले क्षेत्रातले. एक आम्हाला गोष्ट विचारायची की प्रदर्शनाला आम्ही एक अशी गाय, आता आपण यात्रेतनं कालवड घेतली बाजारातून, पण ती आणून तयार करायची, कशी तयार करायची ती प्रदर्शनाला घेऊन जायचं, म्हणजे काय केलं पाहिजे? आता आम्ही नवीन आहोत त्याच्यात. जर एक गाय आपण चूज करताना अशी करायची की बाबा आपल्याला ती प्रदर्शन खेळवायचे, अशी चूज करून ते मग तिचं निगा म्हणा किंवा तिला व्यायाम देणं असून दे किंवा तिचं ठेवणं सगळं व्यवस्थित तिला उभा करणं, ते पहिला महत्वाचं म्हणजे प्रदर्शनाला शिकवावं लागतं. उभं राहणं हे महत्वाचं शिकायला पाहिजे. नाहीतर तिथं जाऊन 2-3 कासरं लावण्यात काय अर्थ नाही. जाऊन एकट्याला जरी गेली तरी गायात ती व्यवस्थित उभारली पाहिजे. हे सगळं आधी इथं आम्ही गावात म्हणा किंवा इकडं तिकडं नेऊन असं त्याला ट्रेनिंग दिलं जातं. आता आम्ही कधी कधी बघतो की प्रदर्शनात एक जण मालक गाय घेऊन उभं राहिले, मग ते गायीनी मागचं पाय किंवा मागची बाजू अशी इकडं काढायची तिकडं काढायची शेजार, तर हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. डॉक्टर जजिंग करताना ती गाय व्यवस्थित सगळ्या बाजून दिसली पाहिजे. त्यासाठी ती गायीला पहिलाच आधी उभारायला शिकवलं पाहिजे. ते सगळ्यात म्हणजे जर तुमची गाई 100% परफेक्ट असेल तर ती जर उभं न राहण्यामुळे पॉईंट आपले जाऊ शकते. जजिंग करताना प्रॉब्लेम होते ना. एखाद्या दिवस डॉक्टर जर कास बघतो म्हणले तर ती कासात हात लावू दिले पाहिजे असं. मग कासेला आता खिलारमध्ये हा प्रॉब्लेम आम्ही कायम बघतो की कासेला गाय हात लावून देत नाही. मग त्याला काय केलं पाहिजे लहानपासून तिला असं उभा करून पूर्ण असं अंग चोळलं पाहिजे किंवा कासावर हात फिरवला पाहिजे कायम. कुठल्या बाहेरचा माणूस जरी आला तरी त्यानं फिरवून घेतली पाहिजे. तेवढं तिला ते हे करायला पाहिजे, माणसाळं केलं पाहिजे. मालक, आता आम्हाला एवढ्या प्रदर्शनामध्ये आपण फिरलो तर आता ही गायीचे पारितोषिक असेल हे असेल तर ती माहिती आम्हाला दाखवा. गोठ्यामध्ये गाय असू दे, इथं गाय बांधली आतमध्ये तर शिल्ड वगैरे दिसेल व्यवस्थित? नाही, शिल्ड इकडे गाय तिकडे. नाही, मग नको सोडा गाय, तुम्हाला मार, बाकीचं काय नाही. हे कुठलं आहे मालक समोर पाहतोय ते आपण? हे हलसोडे आपल्या इथे शेजारीच गाव आहे, त्या ठिकाणी हलसोडे या ठिकाणी चॅम्पियन झाले आपली गाय. ओके. त्यावेळेस किती दाती होती गाय आपली? आदत होती. ओके. आता इकडची थोडी या पारितोषिकांची माहिती द्या. हे आपलं कन्हेरी मठावरचं ज्यावेळी आदतला होती त्यावेळी 2 झालेले, या ठिकाणी परत आदतलाच त्यावेळी 3 झालेले. यावेळी परत हे पुसेगावचं प्रदर्शन आहे. दुसऱ्या ह्याच्यात प्रथम क्रमांक आलेले आणि परवा झालेल्या पुसेगावमध्ये द्वितीय क्रमांक आलेला. आणि हे गणेशवाडी आपले प्रदर्शनचे
1-2 नंबर आपले आहेत. ओके. आणि हे अनेक आपल्या ठिकाणी ते कोरोची म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी 2रा नंबर आलेला. हे कनेरी मठ चॅम्पियन आहे झालेले ट्रॉफी. मला आता एक विचारायचं की प्रदर्शनमध्ये गेल्यानंतर तिथं पारितोषिक मिळणं असेल आणि तिथं मिळणार आपल्याला रोख रक्कम किंवा काय, कुठली गोष्ट तुम्हाला शेतकऱ्यांसाठी महत्वाची आहे? शेतकऱ्यांनी सर्वात महत्त्वाची म्हणजे पारितोषिक. पैशाचा काही एवढा विषय नसतो, ते आम्ही पाकिट पण कधी खोलून बघत नाही किती आहे काय. आणि ही ट्रॉफी घरात लावल्यानंतर जे समाधान वाटते ते कशात नाही. आज एवढ्या ट्रॉफी घरात लावायला जागा असतात का? या ऍडजस्ट करून लावायला बनवावी लागते, सेपरेट याला जागा बनवावीच लागते. म्हणजे भविष्यात येण्याची पण तयारी, म्हणजे घरात पण फर्निचर असेल, बांधकाम असेल, पहिला यांना एक सेपरेट करावंच लागतं. आज तर घरी पाहुणे येत असतील, नातलग येत असतील, मित्रमंडळी येत असतील, तर ते आल्यानंतर हे पाहून कसं त्यांना काय वाटतं? हे पहिला विचारतात ही स्पोर्ट्स आहे काय कशाच आहे. आम्ही सरळ हे सांगतोय की हे आमच्या गाईचं फंक्शन. पण हे पाहून त्यांनाही असं वाटतं की आम्हालाही एखादी कालवड घेऊन द्या, असं काही? भरपूर जणांचा फोन येतो की बाबा आम्हाला एक हे जे वासरू द्या तुम्ही. आता एक शेवटचा प्रश्न, आज किती प्रदर्शनांना घेऊन गेले असेल ही गाय? आता बऱ्यापैकी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपले 4 ठिकाणी चॅम्पियनच आहे आणि भरपूर मग पुसेगाव असेल, पुणे असेल, अशा लांब लांबच्या प्रदर्शनाला आपण विटा. आज आम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, जे प्रदर्शनाचं आयोजन करतात, आज त्यांना तुम्ही शेतकरी काय सांगू इच्छिता की बाबा आम्हाला हा बदल, की बाबा तुम्ही करा, की आम्हाला हा आमचा एक ग्राउंड लेवलचा एक क्वेश्चन किंवा एक हे आहे की जो केला पाहिजे? आता सर्वसामान्य शेतकरी जर असला तर प्रदर्शनला गाय घेऊन आली तर त्याचं जजिंग हे अगदी डॉक्टरांच्या पद्धतीने झालं पाहिजे. आता बऱ्यापैकी कर्नाटक भागात काय होते, बट्टा भवरा बघितला जातो. बट्टा भवरा असणं हे काय नैसर्गिक आहे. बट्टा भवऱ्यावर न जजिंग करता तिचं फाउंडेशन, तिची लाईन म्हणजे किंवा तिची जात ही सगळी बघायला पाहिजे, किंवा ती टेक्स्चर, बॉडी टेक्स्चर सगळं तिचं जजिंग व्यवस्थित झालं पाहिजे. आता हे कर्नाटक भागात काय होते, नुसता देखणं, शिंग डोकं एवढंच बघतात. बट्टा भवरा हे म्हणजे आत्ताच्या पिढीला ते बट्टा भवरा काही हे नाही आहे. जुनी माणसांनी ते केले बरोबर आहे, ते आता हे झालं पाहिजे, बदल झाला पाहिजे. डॉक्टरांच्याकडून जजिंग झालं पाहिजे. म्हणजे एखादी गाय असली, तिला कास चांगली असली, त्या कासेवर पण पॉईंट वाढतात, स्वच्छता असली पॉईंट वाढतात, तिची ठेवणवर पॉईंट वाढतात. हे सगळं जजिंग करणं महत्त्वाचं आहे. ओके, धन्यवाद मालक. परत एकदा आम्हाला तुमचं नाव, गाव आणि फोन नंबर सांगा. माझं नाव उत्कर्ष अशोक सुतार, राहणार उपरी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. फोन नंबर 9890650266. मालक खूप खूप धन्यवाद. तर मंडळी, अशा प्रकारे आज मालकांकडून आपण प्रदर्शनाच्या संदर्भात देखील त्यांच्याकडून काय रिप्लाय आहे की काय बदल झाला पाहिजे, कारण भविष्य काळात हे क्षेत्र एका मोठ्या उंचीवर जात असताना त्याच्याकडे काय काय बदल करणं गरजेचं आहे टेक्नॉलॉजीनुसार किंवा बदलत्या काळानुसार, तर त्या गोष्टीची माहिती घेतली. खिलार महाराष्ट्राची शान चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा मंडळी. खूप खूप धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्र